देश के ट्रेड यूनियनों ने केंद्र सरकार के निजीकरण और श्रम कानूनों के खिलाफ बुधवार 9 जुलाई को भारत बंद का ऐलान किया है। देश भर के 25 करोड़ कर्मचारी इस बंद में शामिल है। शिवसेना ठाकरे गुट ने इस बंद को अपना समर्थन दिया है। ठाकरे गुट सांसद संजय राउत ने इसकी जानकारी मुंबई में मीडिया से बात करते हुए दी। इस दौरान उन्होंने विधानसभा कैंटीन के खाने को लेकर सरकार पर तीखी टिप्पणी की। आज विना अनुदानित शिक्षकांचा आंदोलन चालू आहे। त्याचबरोबर गिरणी कामगारांचा सुद्धा एक आंदोलन आणि मोर्चा आहे आणि ही दोन्ही आंदोलनं ज्या घटकांची आहेत, एक गिरणी कामगार जो या मुंबईतला खरा श्रमिक आहे, ज्यांच्यामुळे ही मुंबई आपल्याला मिळाली, किंवा चले जावच्या आंदोलनामध्ये गिरणी कामगार गांधीजींच्या बरोबर उभा राहिला इथे, आज तो गिरणी कामगार बेवारस आणि बेघर आहे, निराधार आहे। आज गिरणी कामगारांचा मोर्चा निघेल आणि त्या आंदोलनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। कारण गिरणी कामगार हा महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे। इतक्या वर्षानंतर सुद्धा 50 वर्ष होत आली तरीही गिरणी कामगारांचं जे आंदोलन सुरू झालं होतं, संप आणि आंदोलन, ते आजही संपलेलं नाही। सरकार आली आणि सरकारे गेली। गिरणी कामगारांना घरं देण्याच्या नावाखाली त्यांना कुठे टाकतायत? वांगणी। वांगणी कुठे आहे माहिती आहे ते विचारा आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना। माननीय उद्धव ठाकरे यांनी जे एक प्रस्ताव दिला आहे, या गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा तुम्ही अडाणीला दिलेल्या आहात, त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना सुद्धा जागा मिळाव्या, ही आमची मागणी आहे। मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे, विस्थापित नाही करायचं, प्रस्थापित केलं पाहिजे। तसं नसेल तरी मुंबईतले सगळे मोठे मोठे भूखंड आपण अडाणीला का देतो आहे? धारावी संदर्भात त्यांना आपण TDR दिलेला आहे, धारावीचा इतका मोठा भूखंड दिलेला आहे। याशिवाय मदर डेअरीपासून दैसर मुलुंडचे टोल नाके, डंबी ग्राउंड, मिठागृह असे अनेक भूखंड त्यांना दिल्यावर हे कोणत्या धनदांडग्यांसाठी आहेत? मुंबईचा गिरणी कामगार हा इकडला भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे। आमची मागणी कायम राहील की ह्यांना मुंबईच्या बाहेर न टाकता यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे, मुंबईतच किंवा मुंबई उपनगरामध्ये। आणि यासाठी जर हा मोर्चा असेल तर हा मराठी माणसांचा आवाज आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाला शेवटी उपस्थित राहतील। जी सभा होणार आहे तिकडे ते मार्गदर्शन करतील। शिक्षकांचा प्रश्न तर आहेच, हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवत आहे? गिरणी कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही, सुटत नाही, शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत। प्रत्येकाला आश्वासनं आणि तोंडाला पानं पुसली जात आहेत। मग सरकारने गेल्या काही काळामध्ये नक्की कोणते प्रश्न सोडवले? ठेकेदारांचे, आमदारांचे 50-50 कोटीचे, हिंदी सक्ती केली, मराठी माणसाचे प्रश्न तुम्ही वाढवलेत, चिंता वाढवलीत, मग सरकार करते काय? हा एक गंभीर प्रश्न या राज्यापुढे उपस्थित झालेला आहे। गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या आंदोलनाला माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे, सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। आजच्या मोर्चामध्ये आमचे सचिन अहिर असतील, इतर सगळे शिवसेनेचे प्रमुख त्या सक्रिय सहभागी या मोर्चाच्या आयोजनामध्ये। आणि म्हणूनच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मोर्चाला गिरणी कामगारांचे उपस्थित राहणार आहे।